नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब ॲग्रोमॅन चॅनलमध्ये. तर कृषी मित्रांनो, आज आपण बघणार आहे सॉइल 111 म्हणजे फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स. याचे प्रॅक्टिकलमध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि त्याचं स्पॉटिंग कसं असू शकते हे पण आपण बघणार आहे. त्यासोबत आपण याच्यात प्रोसिजर आपल्याला कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात ते पण आपण बघणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे आपल्याला डिफाइन मिनरल, राईट द जनरल प्रॉपर्टीज ऑफ मिनरल, अशा प्रकारे हा विचारला जाऊ शकतो. नंतर क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आपल्याला डिटर्मिनेशन ऑफ सॉइल पीएच अँड ईसी क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये आपल्याला व्हॉट इज अ सॉइल प्रोफाइल अँड एक्सप्लेन इट म्हणजे सॉइल प्रोफाइल आणि ते एक्सप्लेनला विचारलं जाऊ शकतं. नंतर क्वेश्चन नंबर फोर मध्ये आपल्याला एनलिस्ट द सॉइल सॅम्पलिंग टूल्स अँड एक्सप्लेन एनी वन म्हणजे सॉइल सॅम्पलिंगचे टूल्स वेगवेगळे जे आहेत ते एनलिस्टिंगला आणि त्याच्यातलं एक आपल्याला एक्सप्लेनला विचारलं जाऊ शकतो. आता प्रोसिजर याच्यात आपल्याला विचारले जाऊ शकते. तर प्रोसिजर तुम्ही परफेक्ट करायचे, प्रोसिजरला तुम्हाला मार्क्स हे असतात. तर आता आपण प्रोसिजर बघूया. तर फर्स्ट तर डिटर्मिनेशन ऑफ बल्क डेन्सिटी बाय क्लाउड कोटिंग मेथड म्हणजे क्लाउड कोटिंग मेथडनं बल्क डेन्सिटीची प्रोसिजर ही आपल्याला विचारली जाऊ शकते. नंतर आपल्याला डिटर्मिनेशन ऑफ सॉइल मॉइश्चर 10 बाय ग्रॅव्हिमेट्रिक मेथड पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. नंतर डिटर्मिनेशन ऑफ पार्टिकल डेन्सिटी पण आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं. हे झालं तर आपलं ब्रॉड क्वेश्चनचं. आता आपण बघूया स्पॉटिंग मध्ये. तर स्पॉटिंग मध्ये आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं. तर स्पॉटिंग मध्ये आपल्याला बचनर, फनेल, इकनोमीटर, अल्युमिनियम बॉक्स, पेट्री डिश, मेजरिंग सिलेंडर, वॉश बॉटल, बिकर, पिपेट, बायोगॉस हायड्रोमीटर, नंतर ब्रश, सॉइल थर्मोमीटर, परत स्पॅच्युला, सिव ऑगर, डेसिकेटर, पोस्ट होल ऑगर, अमेरिकन सॉइल सॅम्पलर, हेमॅटाइट, आयर्न पायराइट, लॅटेराइट, कॅल्साइट, रोज क्वार्टज, शेल येलो, शेल रेड, बेसाल्ट, अशा प्रकारे आपल्याला स्पॉटिंग मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर तुम्हाला स्पॉटिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन ठेवलेले असतील, त्याचं आयडेंटिफिकेशन, त्याचं काय स्पेसिफिकेशन असेल ते पण तुम्हाला राईट करायचं आहे. नंतर तुम्हाला इम्प्लिमेंट ठेवले असतील म्हणजे ऑगर ठेवला असेल किंवा सॉइल सॅम्पलर हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर तुम्हाला अशा प्रकारचे स्पॉटिंग हे विचारलं जाऊ शकतं. आता याच्यात तुम्हाला एक प्रोसिजर विचारली असेल किंवा तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला लावला असेल, जर सगळंच राईट असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन दिले जाऊ शकतात किंवा तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं असेल तर त्याला पण मार्क्स असतील. हे झालं आयएमपी क्वेश्चन सॉइल सायन्सचं. तुम्हाला कॉलेज लेवलला पण टीचरने जर आयएमपी क्वेश्चन काही दिले असतील, स्पॉटिंग ठेवलं असेल तर ते पण तुम्ही करायचंय. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या युट्यूब ॲग्रोमॅन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.